नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी ऋषाली होनराव तुम्हा सर्वांचं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका द मोस्ट वेटेड पदभरती, राईट? रिक्रुटमेंट सगळ्यात जास्त आपण हिची वाट बघत आहोत. 8,500 पेक्षा जास्त पद याच्याद्वारे भरल्या जाणार आहेत. एक बेसिक प्रश्न मला नेहमी विचारला जातोय, रोज 1 ते 2 किमान, ते मॅक्सिमम तर गणतीच नाही, माझा फोन खणखणतच असतो सारखा. एका प्रश्नाने, मॅडम कधी फॉर्म सुटणार आहेत? ओके, तर मी सगळ्यांचा हात जोडून सांगते, मला हे माहिती नाही, पण लवकरात लवकर सुटणार. आणि ज्यावेळेस फॉर्म सुटणार त्यावेळेस परीक्षा अतिशय फास्ट लेवलला, म्हणजे अगदी 2 ते 2.5 महिना या दरम्यान ती पूर्ण होणार आहे. लक्षात आलंय? त्यामुळे हे एक झालं. आणि दुसरी प्रश्न विचारला जातो, ज्याचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. अंगणवाडी मुख्य सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या 2 पदांमध्ये नेमका फरक काय आहे? ओके, आता ज्या कोणी माझ्या मैत्रिणी ज्या ऑलरेडी सेविका वगैरे म्हणून काम करतायत, तर कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण मॅक्सिमम आपल्या गर्ल्स अशा आहेत की ज्यांना हा मुद्दा माहिती नाही, राईट? सो आपली आजच्या व्हिडिओचा पर्पज तुमच्या लक्षात आला का काय आहे? आपला ह्या आत्ताचा व्हिडिओचा पर्पज आहे तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स मला दाखवायचा आहे. ठीक आहे? सो विदाउट वेस्टिंग युअर टाइम मी हे करते आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं गोष्ट सगळ्या क्लिअर होतील. दुसरा महत्वाचा मुद्दा, स्क्रीनवर नंबर दिसतोय, ऍपचे नाव पण दिसत आहे, बट फॉर्म कधी सुटणार या मुद्द्यासाठी मला अजिबात फोन करू नका. हे नाही सांगू शकत. मी तुमच्याकडून अभ्यास परफेक्ट करून घेणं हे काम करू शकते, जे मी करणार आहे. आणि त्याच्यासाठीच वृषाली होनराव या आपल्या ऍपवरती आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका अशी बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सध्या दररोज दुपारी 2:30 वाजता आपण भेटतोय. कशासाठी? तर जे ICDS चा जो भाग आहे तो कव्हर करण्यासाठी. ओके, प्लस लवकरच आपला बुद्धिमत्तेचा जो भाग आहे तो सुद्धा ऑनलाईन सुरू होणार आहे. या बॅचची किंमत बघा, फक्त 999 रुपये आहे. किती? 999 रुपये. काय काय आहे बघा, एकतर मॅक्सिमम सेक्शन्स मी ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे, PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, व्हॅलिडिटी 1 इयरची आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. ओके, आणि आपण ज्यावेळेस परीक्षा असेल त्यावेळेस मी तुमच्याकडून 3 पेपर सोडवून घेणार आहे. टेस्ट सिरीज म्हटल्यापेक्षा 3 पेपरची कमिटमेंट मी तुम्हाला डेफिनेटली ह्याच्या मागे करते. आले लक्षात? सो विदाउट वेस्टिंग युअर टाइम, चला पुढे आपण सुरू करूया. ज्यांना कोणाला ऍप डाउनलोड करायचंय त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन ठेवते. ठीक आहे, ऍप डाउनलोड करा. डेमो लेक्चर्स आहेत, एक तांत्रिक घटकाचं जे लेक्चर आहे ते सुद्धा मी फ्री अवेलेबल केलेलं आहे. पहा, सध्या योजना सुरू आहे, खूप डिटेलली आपल्या बॅच चालणार आहे आणि तुम्हाला समजेपर्यंत तुम्ही ते बघणार आहात, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे? सो आता सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू करते अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका. तर सगळ्यात बेसिकली तुम्हाला सांगते, हे कुठे आहे? अंगणवाडी मुख्य सेविका ही असते शहरी भागात. कुठे आहे? शहरी भागात. ओके, आणि आपली पर्यवेक्षिका ही कुठे आहे? आपली पर्यवेक्षिका असते ग्रामीण भागात. लक्षात येते? आता ह्या ज्या ग्रामीण भागाच्या परीक्षा आहेत या कोणामार्फत होतात? ZP मार्फत. ओके, आणि याच्या ज्या आहेत शहरी भागाच्या ज्या परीक्षा आहेत या होणार आहेत राज्य शासनाच्या मार्फत. ओके, आता ह्याच्यातले हा बेसिक मुद्दा झाला. ह्याच्यातला कॉमन पॉइंट मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते. ह्याच्यासाठी एज्युकेशन काय पाहिजे? तर आपण जर का विचार केला शिक्षण, तर दोघांसाठी कॉमन आहे, ते म्हणजे पदवी. ओके, दुसरी गोष्ट, याच्या परीक्षा कशा होणार आहेत, म्हणजे इव्हन झेडपीची असू द्या नाहीतर राज्य शासनाची होऊ द्या. ओके, तर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? तर ते असणार आहे ऑनलाईन. ओके, आणि तिसरा या दोन्ही पदांमधला कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे पगार. तर दोघांची स्केल आहे S13, म्हणजे तुम्हाला 55,000 ते 1,12,000 याच्या दरम्यान आहे. म्हणजे इन हँड तुम्हाला सॅलरी बऱ्यापैकी जाते, 70 एक वगैरे तिथपर्यंत जाते. हे ह्याच्यातले कॉमन पॉइंट आहेत. फक्त ग्रामीण भाग आणि शहरी भाग राज्य शासनामार्फत काय होणार आहे? शहरी भागातली होणार आहे, आणि इकडची जी आहे ती ग्रामीण झेडपी मार्फत होते. आता झेडपीची जी परीक्षा असते, तर लक्षात घ्या, गेल्या वेळेस ही जी परीक्षा होती ही कोणी घेतलेली? ही
TCS ने घेतलेली आणि इकडची म्हणजे झेडपीच्या ज्या परीक्षा असतात लक्षात घ्या त्या IBPS मार्फत होत असतात. असं विशेष काही त्याच्यामध्ये डिफरन्स किंवा मेजर असं काही नाहीये. फक्त परीक्षा घेणाऱ्यांच्या ह्या कंपन्या आहेत याच्या मार्फत. ओके, आता तुम्ही म्हणाल हे राज्य शासनाकडे गेलेले, हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. तसं बघायला गेलं तर आता राज्य शासन पण काय ऑनलाईन मोड मध्येच आहे. आता ते स्वतः घेत आहे, TCS घेत आहे, काय घेत आहे हे अद्याप आपल्याला क्लिअर नाही. पण एवढं क्लिअर आहे की आपला सिलेबस काय असणार आहे, आपण अभ्यास कसा करायला पाहिजे आणि काय काय घटक आपल्याला महत्वाचे आहेत. हा बेसिक डिफरन्स तुमच्या लक्षात आलाय. ओके, आता पुढे जाते. म्हणजे हे कॉमन पॉइंट्स होते बरं का. आता मी ह्याच्यात मधले पुढे गोष्टी करते. कामाचं स्वरूप कसं कसं असणार आहे बघा दोघांचं. कामाचं स्वरूप लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगते की पर्यवेक्षिका जी आहे ती काय करते तर अंगणवाडी जे केंद्र जे असतात ना, अंगणवाडीचे केंद्र, ओके, त्याचं निरीक्षण आणि मार्गदर्शन. ओके, त्यांना काय कसं करायचं काय नाही करायचं या स्तरावरती काम करतात. ओके, आणि जी मुख्य सेविका असते ती काय करते तर सेविका आणि मदतनीस असते ना यांच्या कामाचं समन्वय करते. कोणाचं तर लक्षात घ्या, ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या मदतनीस असतात त्यांच्या कामांचं समन्वय, यांच्या कामाचे समन्वय करणं. ओके, लक्षात घ्या. खूप व्यवस्थित हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला एक्झॅक्टली कुठे काम करायचंय. ठीक आहे, आता हे कामाचं स्वरूप झालं. आता दुसरं मुख्यतः काय काम आहे, मुख्य काम. ओके, तर लक्षात घ्या. पहिलं गोष्ट भेटी, त्याच्यानंतर अहवाल, तपासणी, याचं प्रशिक्षण, हे त्यांचं मेन काम आहे बरं का. याचं प्रशिक्षण हे कोणाचं काम आहे मेन अंगणवाडी पर्यवेक्षिका. आणि मग सेविकेचं काय आहे, सेविकेचं मुख्य काम काय आहे तर म्हणजे हे प्रशासकीय स्तरावरती असतं. तर लक्षात घ्या नियोजन, बैठक, अहवाल आणि परीक्षण. ओके, हे बघा हे आयडियल म्हणजे ना तुम्हाला लक्षात राहण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत म्हणजे काय कामाचं स्वरूप आहे, आम्हाला नेमकं कुठे काम करायचंय, कसं पद्धतीने काम करायचंय हे सगळं माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या फील्ड लेवलवरती ज्या पर्यवेक्षिका आहेत ना यांना फील्ड लेवलवरती काम असतं. म्हणजे मी एवढं सांगते की तुमच्या अंडर साधारणपणे 20 ते 25 अंगणवाड्या असतात. ठीक आहे, आणि ज्या मुख्य सेविका आहेत म्हणजे ज्या शहरी भागातल्या आहेत यांना प्रशासकीय स्तरावरती काम असतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल. लक्षात आलं इथपर्यंत. फील्ड लेवल आणि प्रशासकीय लेवल ह्याच्यावरती असतं. आता म्हणजे लक्षात घ्या इथे फील्डवर तुम्हाला जास्त काम आहे, मग ऑफिसमध्ये जास्त असणार का तर इथे एरो करून लिहिते ऑफिस वेळ कमी, ऑफिस टाइम कमी असणार आहे. मग आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वरती जर का काम असेल प्रशासकीय स्तरावरती तर तुम्हाला ऑफिस वर्क जास्त असणार आहे. ओके, म्हणजे ऑफिस टाइम कंपॅरेटिव्हली मोर. कोणाच्या कंपॅरेटिव्हली पर्यवेक्षिकेच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला हा टायमिंग जास्त असणार आहे. ओके, आता पुढचा एक डिफरन्स बघूया ते म्हणजे क्षेत्रभेट. आता फील्ड लेवल आहे तर इथे क्षेत्रभेट मोठ्या प्रमाणावर असणार. क्षेत्रफळ फील्ड आहे भटकावं तर लागेलच एवढं सगळं काम करायचं असेल बरोबर आहे. मग मुख्य सेविकांना तुलनेने कमी, बरोबर आहे. क्षेत्रफळ भेट मुख्य सेविकेला कमी असणार आहे बरोबर. आता मगाशीच सांगितलं भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेद्वारे होणार आहे ह्यांची, आणि ह्यांची कोणामार्फत होणार आहे राज्य शासनामार्फत होणार आहे बरोबर आहे. आता लक्षात घ्या जर का परीक्षा म्हणजे कामाचं ठिकाणच यांचं काय आहे, यांचं कामाचं ठिकाण काय आपण बघितलं ग्रामीण आहे. ओके, पुन्हा एकदा सांगते हे कोणामार्फत आहे झेडपी, आणि हे काय आहे शहरी, हे कोणामार्फत आहे तर राज्य शासन. हे मी पुन्हा रिपीट का केलं कारण आता मी तुम्हाला त्याचा काय दाखवणार आहे सिलेबस दाखवणार आहे. मग ह्याच्यामध्ये काही वेगळं आहे का तर लक्षात घ्या ग्रामीण भागात म्हणजे झेडपी मार्फत परीक्षा होणार आहे तर ह्याचं एक क्लिअरली सिलेबस मध्ये आहे मराठी, इंग्रजी, मॅथ्स, रिझनिंग,
ओके. आणि दुसरं आहे GKGS. क्लिअर इथपर्यंत. आणि ही जी ग्रामीण ही जी शहरी भागातली येणार आहे, इथे पण असणार आहे मराठी. ओके. इथे पण असणार आहे इंग्रजी, इकडे पण असणार आहे मॅथ्स रिझनिंग, इथे पण असणार आहे GKGS. ओके. पण हे जे आहे हे इथे असणार आहे फक्त 60 प्रश्न, 120 गुण. लक्षात घ्या. आणि इकडे जे आहे हे असणार आहे 100 प्रश्न आणि हे डायरेक्टली 200 गुण. मग इकडचे 40 कशात आहे एक्स्ट्रा, तर लक्षात घ्या इथे आहे ICDS, त्याच्यानंतर कायदे आहेत म्हणजे योजना आहेत, कायदे आहेत, कॉम्प्युटर आहे, ओके, म्हणजे संगणक आहे, आणि इथे पोषण स्तर हा जो घटक आहे, पोषण अभियान वगैरे हे सगळे घटक आहे, तर ते इकडे आहेत. आणि ह्या सगळ्यांना मिळून इकडे 40 गुण एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे. म्हणजे 40 गुण 40 प्रश्न आणि 80 गुण हे इकडे आहे. समजलं, लक्षात येते. म्हणजे साध्या शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर पर्यवेक्षिका काय काम करते, पर्यवेक्षिका फील्डवर जाते आणि तिकडच्या काम काय आहे ते सगळं चेक करणं वगैरे. म्हणजे जस्ट मी तुम्हाला सांगितलं की क्षेत्रफळ देणं, त्या फील्डवर जाणं, त्यांचं काम करणं. आणि मुख्य सेविका जी आहे, जी शहरामध्ये आहे, तिला प्रशासकीय स्तरावरती असतं. ओके. आणि ती काय करते तर समन्वय कामाचं जे कॉर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं, तर समन्वय हा शब्द ज्यांना कळला नसेल त्यांच्यासाठी काय आहे, ते कॉर्डिनेशनचं काम करतं. आता हा डिफरन्स क्लिअर आहे. बघा मग आम्ही कुठच्या पदासाठी, तर बाळांनो ज्यांची पदव्या कंप्लीट झालेल्या आहेत, हा, तर तुम्ही सगळ्यासाठी एलिजिबल आहात. अभ्यासामध्ये एक्स्ट्रा काय करायला लागणार आहे, हे म्हणजे ICDS आणि पोषण अभियान वगैरे जे आहे, तो जो घटक आहे तो एक्स्ट्रा करावा लागणार. आणि त्याच्यासाठी गिव्हअप देण्याची काहीच गरज नाही. ओके. एवढं काही रॉकेट सायन्स नाहीये. आता सध्या आपल्या दुपारी लाईव्हचं सेशन सुरूच आहे, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. तर पुन्हा एकदा जाण्याच्या आधी म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळलाय, ह्याच्या पलीकडे तुम्हाला अजून काही प्रश्न असेल, कृपया फॉर्म कधी सुटणार ह्या प्रश्नासाठी मला फोन करू नका, कारण फॉर्म लवकरात लवकर सुटणार. तुम्ही तुमच्या एक्सिलन्सवर भर द्या. ऑनलाईन क्लास असो, ऑफलाईन क्लास असो, प्रत्येकाला मी सांगितलंय सरळ सेवेचा विनिंग फॅक्टर काय आहे माहितीये तुम्हाला, तर 90% गुण मिळवणे. म्हणजे आता ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. आता लास्ट टाइम जे TCS ची परीक्षा झाली होती, TCS ने जी घेतलेली होती त्याला निगेटिव्ह मार्किंग टाकली होती. लास्ट इयर झालं होतं. पण लक्षात घ्या आता हे MPSC कडे गेलेलं आहे. आपल्याला अजून ह्या परीक्षेसाठी म्हणजे स्पेसिफिकली ह्या पदासाठी जी परीक्षा होणार आहे, तर तिथे निगेटिव्ह मार्किंग असणार की नाही ह्याची क्लॅरिटी नाही. बट एक्सपिरियन्स वरनं मी गोष्ट सांगते, 99% याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचीही काळजी घेऊ नका. ओके. एक्सिलन्स वाढवा. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग ऍड होतं ना, त्यावेळेस साधारणपणे 70-75% एवढं टार्गेट ठेवायचं. ओके. कारण तेवढा अभ्यास खरोखर झालेला आहे. मी स्वतः बघितलेला आहे. बरेच लोक तेवढा जीव तोडून अभ्यास करत आहेत. आणि अशी संधी भविष्यात पुन्हा होणे नाही, हे ध्यानात घ्या आणि अभ्यासाला लागा. बाकी कुठच्याही तुमच्या अभ्यास रिलेटेड कुठच्याही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करायला आणि तुमच्याशी संवाद साधायला मला नक्कीच आवडेल. विदाउट एनी हेजिटेशन प्लीज कॉल किंवा मेसेज टाकून ठेवा. लेक्चर्स आता आजकाल आपले ऑनलाईन 3-3 लेक्चर्स चाललेले आहेत, त्यामुळे थोडंसं टाइम क्लॅशेस होतात. ओके ना. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या, क्लॅरिटी ठेवा. बघू फॉर्म आल्यानंतर अभ्यास करू वगैरेचं काही होत नाही. ठीक आहे. असं होत नाही, कारण फॉर्म आल्यानंतर अभ्यास नाही, फॉर्म आल्यानंतर फक्त रिव्हिजन आणि टेस्ट करायच्या असतात. त्याच्या पलीकडे काहीही करायचं नसतं. आले लक्षात. सो आता ह्या मोमेंटला मी थांबते. लवकरात लवकर आपण पुन्हा भेटूया. अशाच एका म्हणजे महत्वपूर्ण माहिती जर का मला आली, ओके, मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ती कन्वे करायची, तर मी नक्कीच पोहोचवते. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. जय हिंद.